एक 200 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, एक रेल्वे 200 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मला 40 सेकंदात आणि एका व्यक्तीला 20 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वेची लांबी किती? आपण रेल्वेची लांबी ठीक आहे. आता 200 मीटर रेल्वेचं ठीक किती सेकंदात? 40. एका व्यक्तीला ती 20 सेकंद, बरोबर. 200 प्लस x ज्यावेळेस रेल्वे प्लॅटफॉर्म होते ना ओलांडते त्यावेळेस स्वतःची लांबी ती कपून बहुधा किंवा प्लॅटफॉर्म त्यांच्या एकच लांबी ओलांडतात ती पार करतात. आपण x आणि 200 केलं त्या व्यक्तीचा एक लांबी x किती सेकंदात? 20. प्लॅटफॉर्मला 40 सेकंद. 20 आहे का 20 दुनी बरोबर. 200 अधिक x भागिले 2 x अधिक 1. मग आता काय केलं तर बघा 2 गुणिले 1 2x 200 अधिक x बरोबर. आता x इथे मायनस होणार 2x मधून x किती? 1x बरोबर किती? 200 म्हणजे रेल्वेची लांबी किती? एकशे 62 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 54 किमी वेगाने एका प्लॅटफॉर्मला 44 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती? काय विषय आपल्याला काय विचारले लांबी? आता सूत्र काय आहे? बरोबर आहे का? बरोबर. आता अंतर जे रेल्वेची लांबी 162 प्लॅटफॉर्मची काढायची. ज्यावेळेस रेल्वेवर ओलांडते प्लॅटफॉर्मला दोघांचे अंतर राहतं ते पार करते, बरोबर. आता रेल्वेची लांबी किती? 162 प्लॅटफॉर्मची बाजू x बरोबर. हे किती देत अशी 54. अंतर काय असतं? मीटर. किलोमीटर पर आवर चे रूपांतर ज्यावेळेस मीटर पर सेकंदात करतो त्यावेळेस किलोमीटर पर आवर 500 ने आपण बोलतो, बरोबर. 8 आहे का? 8 3 3 5 समजते ना? आता 162 प्लस x जी की लांबी प्लॅटफॉर्मची काढायची 15 गुणिले 44 15 चौक 60
6 15 60 6 66 ठीक. हा प्लस तिकडे मायनस होईल. ऑप्शन क्रमांक डी. सिंपल आणि साधा असा प्रश्न. तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर राहिले तर उत्तर मिळून जातं. एकशे 53 मीटर लांबीची एक रेल्वे 747 मीटर लांबीच्या एका पुलास 40.5 सेकंदात ओलांडते. एका पॉइंट आहे त्याच्या पूर्ण काय असतात. काय उत्तर 80. 153 मीटर लांबीची एक रेल्वे 747 मीटर लांबीच्या एका पुलास 40.5 सेकंद ओलांडली तर त्या रेल्वेचा वेग किती. आता आपण काय करायचं, वेग काढायचा. वेगचं सूत्र काय, अंतर भागिले बरोबर. पुढे किती आहे 40.5 सेकंद. आता ती ओलांडते कशाला आहे, पुलास. आता पुलाची लांबी 747, रेल्वेची 153 प्लस करावं लागेल. बरोबर किती 900. अंतर किती आहे 900. वेळ पॉइंट नंतर 1 0 त्याच्यामुळे 0 अंशाला जरा आता वेग ताशी असतो. आता मीटर पर सेकंदाला रूपांतर किलोमीटर पर आवर करताना मीटर पर सेकंदाला 18/5 ने आपण गुणतो. बरोबर 18 चे 5 समजतंय ना. अंतर घेतो दोघांची बेरीज. वेळ दिलेला 4.5 छेदाला पॉइंट नंतर 1 कर त्याच्यावर अंशाला 1 वाढव. तर वाढव म्हणजे काय 0 वाढवतो बाकी काय वाढवतो. आता 0 गेला असं शोधला ठेवावा. ठीक 5 आणि 4 9 किती भाग करणार, कोणताही छेद एकक स्थानी 0 किंवा 5 असेल किती भाग जातो 5. आता बघा इकडे लिहा. ठीक 5 आता 5 आता 5 8 आहे 5 1 बरोबर आहे ना. 5 1 5 8 आहे 2 0. काय प्रॉब्लेम, हा 1800 गुणिला हा 18 भागिला 81 भागिला 5 किती भाग जातो परत 5 आणि 3 9 आणि 3. ठीक 9 9 9 गुणे 2 0 समजतंय. किती पंचे 200 200 18 हा 9 हा 5 हा 9 हा 5 हा 18 हा 9 दुनी 40 पंचे 200 हा 40 गुणिले 2 किती
80 किलोमीटर पर ऑप्शन क्रमांक सिंपल असतं घ्या. ताशी 65 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे 54 सेकंदात 815 मीटर लांबीचा पूल ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? आता काय करायचे? रेल्वेची लांबी म्हणजेच अंतर. अंतर बरोबर वेग गुणिला वेग. अंतर किती? 815. कशाचं आहे? रेल्वे पुलाचं. रेल्वेचं एक्स म्हणा बरोबर. एक काय 65 वेळ काय 54 सेकंद. ती लांबी असेल मीटर मध्ये. 18 1 18 18 3 5 3 बरोबर 815 अधिक 1. पंधरा बता 75 5 हातच्याला 7 15 आहे. 15 बता 75 5 हातच्याला 7 15 90 7 97 975 बरोबर. आता 975 वजा 815 उत्तर 160. त्याच्या पुढचं उदाहरण टेस्ट आहे. प्रॅक्टिस करा प्रत्येक उदाहरणाची. काय उत्तर बघा. एक गोष्ट तर क्लिअर आहे. वेग दिलेला आहे तो काय वेग आपण समान वेग. ती रेल्वे 350 मीटरच्या लांबीच्या एका स्टेशनला आपल्याला काय करायचं आहे? वेगाचं सूत्र काय आहे? अंतर भागिले बेस्ट. अंतर पहिलं काय 350, दुसरं काय 430 बरोबर ना. पहिला वेग काय 23, पहिला 15 दुसरा 23 वजा बाकी काय केलेच आहे कारण की काय समान दिशेत जाते. दोन स्टेशन बॅक टू बॅक काय करते क्रॉस करते. आता 430 मधून 350 गुणिले 80 3 15 घेऊन 8 आहे 80 ते 10 मीटर पर सेकंद. पण आपल्याला ताशी काढायचं. काय काढायचं आहे? ताशी. विचारलं नाही. ज्यावेळेस मीटर पर सेकंदाचे रूपांतर आपण किलोमीटर पर ऑप्शन करतो त्यावेळेस मीटर पर सेकंदाला 1805 ने जोडतो. 10 गुणिले 18 5 गुणिले 18 गुणिले 36 किलोमीटर पर ऑप्शन क्रमांक
प्रॅक्टिस करत राहा.